तर इथं आता इंटिग्रेशनमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलं. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आल्यानंतर हे दोन फंक्शन मल्टिप्लिकेशनला आहे. मल्टिप्लिकेशन असताना आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स लावत होतो, परंतु इथे इंटिग्रेशन बाय पार्ट्स लावण्याची गरज नाही आहे. का? कारण की पहिले तुम्हाला मल्टिप्लिकेशन दिसल्यावर तेच आठवणार आहे. असं पाहायचं की यांच्यामध्ये कोणता फॉर्म्युला आपल्याकडे आहे का. 2 sin a इंटू साइन बी साठीचा आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे का. फॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यामध्ये एक फॉर्म्युला आठवतो, कॉस ए मायनस बी आणि मायनस कॉस ए प्लस बी हा फॉर्म्युला आपल्याला आठवतो. आता हा फॉर्म्युला इथं आपण लिहू शकतो, परंतु इथं लिहिण्यासाठी टू पाहिजे आपल्याला. याच्या फॉर्म्युल्यामध्ये इथं 2 आहे का फॉर्म्युल्यामध्ये. मग ॲडजस्ट करू आपण. 2 ही टर्म ॲडजस्ट करू. कशी? 2 न मल्टिप्लाय करू साइन 4x साइन 3x आणि 2 न डिवाइड सुद्धा करू आणि लिमिट जी आहे ते लिमिट पुट करू. आता इथं फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. म्हणजे कधी कधी आपल्याला ॲडजस्टमेंट सुद्धा करावं लागते, कारण की आपण इनडिफायनाइट इंटिग्रेशनमध्ये सुद्धा ॲडजस्टमेंट करत होतो. आता इथं फॉर्म्युला लागेल हा. तर कॉस ए ची व्हॅल्यू 4x मायनस बी ची व्हॅल्यू 3x मायनस कॉस ए ची व्हॅल्यू 4x बी ची व्हॅल्यू 3x ओके आणि इंटू dx 1/2 जसच्या तसं इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 हे लिमिट आहे. कॉस 4x मधून 3x गेले किती राहतात मायनस कॉस 4x प्लस 3x किती राहतात. हां, इंटिग्रेशन वाटून द्या सरळ सरळ. 1/2 कॉन्स्टंट बाहेर, इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 कॉस x इंटू dx मायनस इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 कॉस 7x इंटू dx. सांगा कॉस x चं इंटिग्रेशन माइनस साइन एक्स की साइन एक्स. माइनस साइन एक्स की साइन एक्स. कन्फ्यूज नका होत जाऊ. 0 टू पाय बाय 4 मायनस आणि कॉस एक्स आहे. एक्सचा अगेन डेरिव्हेटिव्ह किती येतो 1. 1 न डिवाइड सुद्धा करावं लागेल. इथं सुद्धा कॉस 7x आणि लिमिट लावून द्या. लिमिट काय आहे 0 टू पाय बाय 4. परंतु इथं काय करावं लागेल, या 7x चा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, कारण की कंपोजिट फंक्शन आहे ना. सांगा बरं 7x चा डेरिव्हेटिव्ह काय तो. तर तो काय होईल डिवाइड म्हणजे 1/7 आणि हा 1/2 दोघांनाही मल्टिप्लाय आहे. याला सुद्धा आहे आणि याला सुद्धा आहे, कारण की आपण इंटिग्रेशन हो सॉरी साइन हो साइन 7x बरोबर आहे. साइन 7x पाहिजे. तर साइन 7x आणि इंटू 1/7. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, लिमिट पुट करायची. 1/2 ना मल्टिप्लाय करायचं. लिमिट पुट म्हणजे एक वेळा अप्पर लिमिट म्हणजे पाय बाय 4 मायनस लोअर लिमिट करून सॉल्व्ह करायचं. एवढं समजलं का अगोदर सांगा. ॲडजस्टमेंट समजली काय केली तर. हो, साइन 7x लाच मल्टिप्लाय आहे 1/7 आणि त्याच्या बाहेर मग आपला हा ब्रॅकेट आहे. किंवा याला इथं डिवाइड मध्ये देऊ शकतो ना मी 1/7 असं सरळ सरळ असं दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. एवढं समजलं का. हो, काही प्रॉब्लेम नाही. मायनस 1/7 हे दोन फंक्शन होते साइन 4x साइन 3x. या दोन फंक्शन मध्ये आपल्याला काय करायचं होतं, इंटिग्रेशन डेफायनेट इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं होतं. आता हे दोन फंक्शन दोनही ट्रिग्नोमेट्रिक आहे आणि दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. आता मल्टिप्लिकेशन जेव्हा राहते तेव्हा आपण काय करत होतो, तर आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स लावत होतो. परंतु इथं काय इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय होणार नाही, कारण की खूप लेंथी प्रोसिजर जाईल. म्हणून आपण काय करणार आहोत, आपल्या ट्रिग्नोमेट्रीमध्ये जाऊन ट्रिग्नोमेट्रीचे काही फॉर्म्युले आहे का ते पाहणार आहोत. तर आपल्याला एक फॉर्म्युला दिसते साइन ए साइन बीचा, पण तिथं 2 आहे. 2 sin a इंटू साइन बीचा फॉर्म्युला फॅक्टरायझेशनमध्ये लर्न केला होता. कॉस ए मायनस बी मायनस कॉस ए प्लस बी तुम्ही सगळ्यांनी लर्न केले होते. तर इथं 2 पाहिजे म्हणून 2 ॲडजस्ट करून घेतले. मल्टिप्लाय पण केले आणि डिवाइड पण केले. आता काय करू, इथं सरळ सरळ हा फॉर्म्युला लावून देऊ. 2 sin a इंटू साइन बीच्या फॉर्मॅटमध्ये आहे. कॉस ए मायनस बी, याला ए याला बी कन्सिडर करू, मायनस कॉस ए प्लस बी. हा कॉस एक्स 4x मधून 3x एक्स, इथं 4x प्लस 3x 7x. दोघांच्या ठिकाणी इंटिग्रेशन वाटून देऊ.
इंटिग्रेशन वाटलं, इंटिग्रेशनचा फॉर्म्युला लावला, फॉर्म्युला लावल्यावर अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आता पुट करूया. अप्पर लिमिट पहिल्यांदा, लोअर लिमिट नंतर. अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट केल्यानंतर तो सॉल्व्ह होते. बघा कसं. I इज इक्वल्स टू इंटिग्रेशन इंटिग्रेशन नाही 1/2. आता पहिल्यांदा एक्सच्या ठिकाणी π/4 ठेवायचे. मग एक्सच्या ठिकाणी π/4 पुट केल्यानंतर नेक्स्ट स्टेपमध्ये 0 पुट करायचं आणि मायनस करायचं. कसं? sin π/4 मायनस sin 0. मायनस मध्ये हा 1/2 इथं सुद्धा मल्टिप्लाय होईल. 1/2 आणि हा 7 इंटू 1/7. आणि इथं सुद्धा हा एक्सच्या ठिकाणी π/4 ठेवावा लागेल. म्हणजे sin x 7 इंटू π/4 मायनस sin 7 इंटू 0 असं करावं लागेल. म्हणजे एक्सच्या ठिकाणी π/4 पुट केलं. आता इथं 1/2 sin π/4 ची व्हॅल्यू सांगा किती राहते. 1/√2 मायनस sin 0 ची व्हॅल्यू मायनस हे किती होईल 7 2 जा 14. आता sin 7π/4 ची व्हॅल्यू 7π/4 ची व्हॅल्यू याला डिग्री मध्ये कन्वर्ट करा. अगोदर डिग्री मध्ये कन्वर्ट करा, नंतर सॉल्व करा. अँगल कोणता येतो तो किती येते sin 7π/4 ची व्हॅल्यू. कसं करतो आपण त्याला डिग्री मध्ये कन्वर्ट. 180/π ने मल्टिप्लाय करतो. पाय गेट कॅन्सल. 4 न जर केलं 4 4 जा 16 कॅरी किती झाले 2 24 5 जा 7 इंटू 45 डिग्री मध्ये कन्वर्ट केलं तर 235 चा अँगल माहिती नाही आपल्याला साइनचा. तर याला आणखी कशामध्ये कन्वर्ट करू शकतो 180 प्लस 450. म्हणजे आपल्याला इथं सॉल्व करावं लागेल. तशी आपल्याला त्याची व्हॅल्यू माहिती आहे का अँगलची. हा ओके ओके ओके. आता 315 ची व्हॅल्यू कशी काढाल. 350 डिग्रीची व्हॅल्यू कशी कराल. तर कंपाऊंड अँगल फॉर्म्युलाचा यूज करून 315 ला 2 भागात डिवाइड करा. कसं डिवाइड करू शकाल म्हणजे 2 भागात फॅक्टर पडा त्याचे. हा 360 मायनस 45 हो जमते. 360 मायनस 45 पण 360 ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. म्हणजे sin A cos B मायनस cos A sin B याला सॉल्व करावं लागेल. कसं. आता sin 360 ची व्हॅल्यू किती cos 45 ची तर माहिती आहे. sin 360 ची सांगा. हा 0 म्हणजे टोटल व्हॅल्यू 0 झाली. मायनस cos 60 ची व्हॅल्यू 1 आहे -1 आणि याची 1/√2 म्हणजे -1/√2 याची व्हॅल्यू येईल. कशाचा यूज केला ट्रिग्नॉमेट्रीचा यूज केला. ट्रिग्नॉमेट्रीचा यूज करून एवढं सगळं सॉल्व केलं. आणि मायनस sin 7 इंटू 0 0 sin 0 ची व्हॅल्यू 0. म्हणजे ट्रिग्नॉमेट्रीचा यूज करून हे सगळं मटेरियल सॉल्व करावं लागते तेव्हा आपला आन्सर येते. तसं येत नाही. तर आता नेक्स्ट स्टेप मध्ये 1/2 इंटू 1/√2 मायनस मायनस प्लस 1/40 इंटू √2 1/√2 1/2√2 प्लस 1/14√2 क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता. अदरवाइज असं ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एवढं सगळं तुम्हाला लेंदी प्रोसिजर फॉलो करावं लागते तेव्हा आन्सर मिळते. तसं मिळत नाही. इंटिग्रेशन बाय definite integration in which we have to do such a type of calculation. नाही तर मग डिफिकल्टी समजत नाही. अच्छा कसं काय समजणार आहे. एकाएकी समजणार नाहीच आहे हे गोष्टी. हे आपा तुम्ही जर असं म्हणाल की तुम्हाला समजत नाही आहे. का समजत नाही आहे कारण की तुम्ही गॅप दिली का समजणं मुश्किलच आहे. एक दिवस जरी अब्सेंट असलो ना आपण तरी समोरचा टॉपिक काय समजत नाही.
तू तर 8 दिवसची गॅप होती, मग तर डिफिकल्टी जाणारच आहे. तरी ट्राय कर, प्रॅक्टिस करून पहा. व्हिडिओ आहे आपल्या यूट्यूबवरचे, ते पहा. आणि तरी जर नाही समजलं तर मग विचार, कारण की सगळ्या लिंक असतात त्या गोष्टी. डिफायनाइट इंटिग्रेशन समजण्यासाठी इनडिफायनाइट इंटिग्रेशन समजणं खूप गरजेचं आहे. तर याच्यानंतरचा क्वेश्चन सांगा 8 नंबरचा. पाय बाय हां, आणि फंक्शन साइन 2x इंटू dx. हां, असाच क्वेश्चन आपण एक्झरसाइज समथिंग 3.2a किंवा b मध्ये सॉल्व्ह केलेला आहे. असाच क्वेश्चन इनडिफायनाइट मध्ये. सांगा तिथं काय केलं होतं. तिथं 1 साठी एक व्हॅल्यू ठेवली होती आणि साइन 2x साठी एक व्हॅल्यू ठेवली होती. हां, आयडेंटिटी ठेवली होती आणि साइन 2x साठी 2 sin x इंटू कॉस एक्स म्हणजे इंटू कॉस एक्स. आयडेंटिटीचा यूज केला होता, ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा यूज केला होता. मी म्हटलंय ना, इनडिफायनाइट ज्याला चांगल्या प्रकारे समजलं त्याला डिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे येणार नाही, कारण की सगळं तेच सॉल्व्ह करायचं आहे. तर 1 च्या ठिकाणी ही व्हॅल्यू ठेवू, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स, प्लस साइन 2x च्या ठिकाणी ही व्हॅल्यू ठेवू, 2 sin x इंटू कॉस एक्स. सोबत सोबत सॉल्व्ह करा जर समजत असेल तर, म्हणजे काय होते तुमचे कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होते कुठे डिफिकल्टी आली तर. आता याला आपण काय करून घेऊ, याला व्यवस्थित ऍडजस्ट करू. कसं, साइन स्क्वेअर एक्स नंतर हा 2 sin x इंटू कॉस एक्स मधात आणि कॉस स्क्वेअर एक्स तिकडे. असं का लिहिलं सांगा बरं, असं लिहिण्यामागचं कारण काय आहे. हा, आपण a प्लस बी इट्स कम्प्लीट होल स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याचं एक्सपान्शन लिहिलं. ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. म्हणजे याला लिहू शकतो आपण साइन एक्स प्लस कॉस एक्सचा होल स्क्वेअर इंटू डीएक्स. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल, उरलं काय इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 साइन एक्स प्लस कॉस एक्स आणि इंटू डीएक्स. इंटिग्रेशन वाटून द्या, इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 साइन एक्स डीएक्स प्लस इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 कॉस एक्स. एवढं समजलं का. एवढं समजलं असेल तर समोर जाऊ. ओके, तर नेक्स्ट स्टेप मध्ये बघा आता काय करणार आहोत. सरळ सरळ इंटिग्रेशनच्या व्हॅल्यू सांगा. मला सांगा साइन एक्सचं इंटिग्रेशन, हा, आणि लिमिट काय आहे 0 टू पाय बाय 4, प्लस मध्ये कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स, लिमिट काय आहे 0 टू पाय बाय 4. हा, एक वेळा अप्पर लिमिट ठेवायची पाय बाय 4, मायनस करून लोअर लिमिट ठेवायची. मायनस साइन बाहेरच घेतो, कॉस पाय बाय 4 मायनस कॉस 0. एक्सच्या ठिकाणी एक वेळा अप्पर लिमिट एक वेळा लोअर लिमिट. ही अप्पर लिमिट आहे, ही लोअर लिमिट आहे. प्लस साइन पाय बाय 4 मायनस साइन 0. मायनस मध्ये सांगा कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती आहे. हा, आणि कॉस 0 ची व्हॅल्यू किती आहे. व्हेरी गुड. प्लस साइन पाय बाय 4 ची व्हॅल्यू आणि साइन 0 ची व्हॅल्यू. हा, तर हा मायनस साइन या ब्रॅकेटला मल्टिप्लाय, मायनस अंडर रूट 1/2 मायनस मायनस प्लस 1 प्लस अंडर रूट 1/2 प्लस अंडर रूट 1/2 मायनस अंडर रूट 1/2 कॅन्सल, उरलं काय फक्त 1. हा झाला आपला इंटिग्रेशनचे व्हॅल्यू. हा, बोल बाळा. होमवर्क जर केलं तर स्क्रीनशॉट भेटणार आहे. विदाउट होमवर्क काहीही कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. आपको होमवर्क करना पड़ेगा तब आपको क्या मिलेगा, स्क्रीनशॉट मिलेगा, वैसे नहीं मिलेगा. अबे तू काल नव्हता का ईश्वर. फिफ्थ नंबरचं होमवर्क सांगितलं होतं. फोर्थ नंबरचं जसं सॉल्व्ह केलं तसंच फिफ्थ नंबरचं सॉल्व्ह करायचं होतं. फक्त कॅल्क्युलेशन थोडं लेंदी होतं त्याचं, नाही तर काही डिफिकल्ट नाही आहे ते क्वेश्चन. खूप जणांनी केले सॉल्व्ह. तर हा झाला 8 नंबरचा सॉल्व्ह. आता 9 नंबरचा सांगा.
0 to पाय बाय 4 लिमिट आहे ओके इंटू डी एक्स. मला सांगा इनडिफायनाइट इंटिग्रेशन मध्ये यासारखा सॉल्व्ह केला आहे का? केला असेल तरी बघा याला काय लिहू शकतो आपण साइन स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर इंटू डी एक्स किंवा आणखी असं लिहू शकतो साइन स्क्वेअर एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स असं लिहू शकतो साइन पॉवर 4x ला. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो अशा प्रकारचे क्वेश्चन जर आले साइन पॉवर 4x कॉस पॉवर 4x अशा प्रकारचे जर क्वेश्चन आले त्याला पहिल्या स्टेपमध्ये साइन स्क्वेअरचा स्क्वेअर लिहून घ्यायचा आणि कॉस 2x चे दोन फॉर्म्युले यूज करायचे. सांगा कॉस 2x चे दोन फॉर्म्युले ज्यामध्ये साइन आणि कॉस दोन्ही गोष्टी असतात. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स हा तो पण आहे एक कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. आणखी सांगा एक हे डबल अँगल फॉर्म्युला आहेत. या डबल अँगल फॉर्म्युल्यावरून तुम्ही काय करा साइन स्क्वेअर एक्स आणि कॉस स्क्वेअर एक्सच्या व्हॅल्यू काढून घ्यायच्या. अशा प्रकारचे जर क्वेश्चन आले तर साइन स्क्वेअर एक्सची एक व्हॅल्यू आणि कॉस स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू काढून घ्यायची. कशी? आता हा 2 साइन स्क्वेअर एक्स इकडे आल्यावर पॉझिटिव्ह होईल आणि कॉस 2x तिकडे गेल्यावर निगेटिव्ह होईल म्हणजे 2 साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस 2x आणि हा 2 इकडे मल्टिप्लाय आपल्याला फक्त साइन स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू पाहिजे म्हणून 2 ला तिकडे पाठवून देऊ. साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 ही एक व्हॅल्यू काढली. तशीच इथून कॉस स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू काढायची. त्यासाठी हा -1 जो इकडे पाठवला तर काय होईल प्लस कॉस 2x 1 प्लस कॉस 2x इज इक्वल्स टू 2 कॉस स्क्वेअर एक्स. इथून कॉस स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू काय येईल 1 प्लस कॉस 2x अपॉन मध्ये 2 ह्या व्हॅल्यू येईल. म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू या दोन व्हॅल्यू काढून घ्यायच्या जर अशा प्रकारचे क्वेश्चन आले तर. आता काय करा साइन स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू पुट करून द्या इथं. बघा 0 टू पाय बाय 4 जसच्या तसं साइन स्क्वेअरच्या ठिकाणी व्हॅल्यू काय आहे 1 मायनस कॉस 2x अपॉन 2 चा होल स्क्वेअर इंटू dx. समजलं का? एवढं काय केलं तर डबल अँगल फॉर्म्युल्यावरून साइन स्क्वेअर एक्सची आणि कॉस स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू काढली. इथे साइन स्क्वेअर आहे म्हणून साइन स्क्वेअरची व्हॅल्यू पुट केली. आता मला सांगा 2 चा स्क्वेअर किती होतो 1/4 इंटिग्रेशनच्या बाहेर काढून घेऊ. इंटिग्रेशन मध्ये काय राहते फक्त 0 टू पाय बाय 4 1 मायनस कॉस 2x चा होल स्क्वेअर. कारण की ते नंतर कॅल्क्युलेशन केल्यानंतर 1/4 बाहेरच काढा लागला असता म्हणून अगोदर काढून घेतला. अब क्या करना है हमें अब क्या करेंगे कि 1 माइनस कॉस स्क्वायर एक्स की जगह फार्मूला लगाएंगे a माइनस बी का होल स्क्वायर का फार्मूला. क्या है इसका एक्सपांशन h2 बताइए. h2 बताएंगे a स्क्वायर माइनस 2ab प्लस बी स्क्वायर. ठीक है हाँ ये फार्मूला है. तो a की वैल्यू क्या है यहाँ पे 1 है 1 का स्क्वायर 1 माइनस 2 a की वैल्यू 1 b की वैल्यू cos 2x और b की वैल्यू cos 2x का होल स्क्वेअर किंवा cos 2x का स्क्वेअर सुद्धा म्हणू शकतो cos स्क्वेअर 2x असं सुद्धा म्हणू शकतो और साथ में dx. अब क्या करेंगे अब यहां पे हम क्या करेंगे हमारे पास cos स्क्वेयर x की वैल्यू है cos स्क्वेयर 2x की वैल्यू है क्या. फिर क्या करने का आता इथं जर एक अँगल असला तर इथं अँगल डबल होऊन राहिला. इथं दोन अँगल असेल इथं अँगल काय होईल म्हणजे 2 चा डबल नाही 2 चा डबल. इथं बघा cos स्क्वेअर x आहे cos स्क्वेअर x असेल तर 1 प्लस cos 2x आहे आणि cos स्क्वेअर 2x जर घेतलं तर 1 प्लस cos किती होईल 4x होईल ना. अँगल डबल होऊन राहिला. इथं बघा हाफ होता डबल झाला. डबल असेल तर काय होईल 4th होईल त्याचा डबल होईल ना. ट्रेंड समजा ना ट्रेंड. इथं हाफ होता डबल झाला या फॉर्म्युल्यात. जर आपण इथं 2x जर घेतला अँगल तर इथं 4x होईल या ट्रेंड नुसार. तर इथं हे फॉर्म्युला अप्लाय करू 1/4 इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 4 लिमिट 1 मायनस 2 cos 2x प्लस 1 प्लस cos 4x अपॉन मध्ये 2 इंटू dx. एवढं समजलं का सांगा मग समोर जाऊ.
अशा प्रकारचा क्वेश्चन आला पॉवर 4 मध्ये, त्याला स्क्वेअरचा स्क्वेअर लिहून घ्यायचा. त्यानंतर डबल अँगलचे फॉर्म्युले आहेत, डबल अँगल फॉर्म्युल्याकडे जायचं. cos 2x चे डबल अँगल फॉर्म्युले घ्यायचे, त्याच्यावरून एक cos स्क्वेअर x ची व्हॅल्यू काढायची, एक sin स्क्वेअर x ची व्हॅल्यू काढून घ्यायची. sin स्क्वेअर x असेल तर sin स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट करायची, cos स्क्वेअर असेल तर cos स्क्वेअर ची व्हॅल्यू पुट करायची. sin स्क्वेअर ची व्हॅल्यू केली 1 - cos 2x अपॉन 2, त्याचा स्क्वेअर होता, स्क्वेअर लिहिला आणि पुट केली. इथून 2 चा स्क्वेअर 4 बाहेर काढून घेतला. 1 - cos स्क्वेअर x चा स्क्वेअर आहे, a - b चा होल स्क्वेअरचा एक्सपान्शन इथं होते ते केलं. त्यानंतर एक्सपान्शन केल्यानंतर a स्क्वेअर मायनस टॉईस ab प्लस b स्क्वेअर. आता 1 चा स्क्वेअर 1 स्क्वेअर लिहिला का आणि 1 लिहिला का सेमच येणार आहे. मायनस टॉईस a ची व्हॅल्यू 1 आहे आणि b ची व्हॅल्यू cos 2x आहे. आता cos स्क्वेअर 2x आहे, परंतु आपण फॉर्म्युला काढला cos स्क्वेअर x चा, तर इथं cos स्क्वेअर 2x चा फॉर्म्युला काढण्यासाठी इथला जो अँगल आहे याला डबल करून टाकला, तो ठेवला, पुट केला. आता पुट केल्यानंतर हा 2 आहे, यालाही डिवाइडला आहे, यालाही डिवाइडला आहे, डिवाइड करून घेऊ. नंतर आपण इंटिग्रेशन वाटून देऊ नेक्स्ट स्टेपमध्ये. बघा कसं. I is equals to integration 1/4 integration 0 to pi by 4 1 minus 2 cos x plus 1/2 plus cos 4x upon 2 आणि into dx. हा जो 2 होता यालाही डिवाइडला आहे, यालाही डिवाइडला आहे, दोन्ही ठिकाणी डिवाइड करून टाकला. डिवाइड केल्यानंतर आता 1/4 इंटिग्रेशन 0 to pi by 4 1 हा प्लस 1/2 आहे, जो इथे लिहितो, नंबर जवळ घेतो, नंबर जवळ नंबर घेतो, cos 4x अपॉन 2 इंटू dx. आता मला सांगा 1 + 1/2 ची व्हॅल्यू काय ते 3/2 येते ना, तर 3/2 करून घेऊ त्याला. -2 cos x प्लस cos 4x अपॉन 2 इंटू dx. इंटिग्रेशन वाटून देऊ आता सगळ्या ठिकाणी. आता स्टेपमध्ये इंटिग्रेशन वाटायचं काम करायचं. कसं बघा, 1/4 तर सगळ्यांना जाणारच आहे, तर बाहेर इंटिग्रेशन 3/2 कॉन्स्टंट बाहेर घेतलं, 0 to pi by 4, इथं उरेल फक्त 1 इंटू dx. -2 इंटिग्रेशनच्या बाहेर 0 to pi by 4 cos x चं इंटिग्रेशन, प्लस 1/2 बाहेर इंटिग्रेशन 0 to pi by 4 cos 4x चं इंटिग्रेशन इंटू dx. सगळ्या ठिकाणी इंटिग्रेशन वाटून देऊ. तर सांगा मला, 1/4 बाहेर आहे, 3/2, 1 चं इंटिग्रेशन आणि लिमिट काय आहे 0 to pi by 4, -2 cos x चं इंटिग्रेशन, फक्त sin x आहे, कन्फ्यूज होत नका जाऊ. sin x चं इंटिग्रेशन मायनस cos x आहे, डेरिव्हेटिव्हच्या उलट राहते ना इथं. प्लस 1/2 cos x चं इंटिग्रेशन sin 4x. बट काय आहे, कंपोजिट फंक्शन आहे म्हणून 4 न डिवाइड करावं लागेल, आणि लिमिट 0 to pi by 4. आता नेक्स्ट स्टेप मध्ये 1/4 3/2, हे 1/4 सगळ्यांना मल्टिप्लाय. बरं, इथं अप्पर लिमिट लोअर लिमिट पुट करू. pi by 4 - 0 -2 sin pi by 4 - sin 0. हे 4 बाहेर जर काढले तर 4 2 जा 8, अप्पर लिमिट लावा आणि लोअर लिमिट लावा. sin 4 इंटू pi by 4 मायनस sin 4 इंटू 0, आणि इथं मोठा ब्रॅकेट जो आहे तो, हा मोठा ब्रॅकेट द्यायचा आहे ना. आता व्हॅल्यू पुट करायच्या, ज्या ज्या आपल्याला माहिती आहे त्या त्या व्हॅल्यू पुट करायच्या. कशा बघा, sin pi by 4 ची व्हॅल्यू आपल्या 1/4 तर सगळं बाहेरच आहे, मोठा देतो ब्रॅकेट. 3/2 sin pi by 4 ची व्हॅल्यू, सॉरी pi by 4 जसं तसं आहे, तर इथं pi by 4 -0 तर pi by 4, याला लिहू शकतो मी 3 pi/8. 3 pi/8 लिहितो ना याला. -2 sin pi by 4 ची व्हॅल्यू आणि sin 0 ची व्हॅल्यू, मग 1/√2 -0 1/√2 1/√2 येईल ना, प्लस 1/8 साइन इथला 4 आणि इथला 4 काय झाला, साइन पायची व्हॅल्यू
झिरो येते का व्यवस्थित सांगा. साइन पाय म्हणजे 180 डिग्री, साइन 180 डिग्री. झिरोच येते ना. हा मायनस साइन झिरोची व्हॅल्यू म्हणजे 0 मायनस 0 0. काय म्हणते तो वेदांत हिरो. 1/4 3π/8 मायनस 2/√2 प्लस समथिंग इंटू 0 0. 1/4 मल्टिप्लायला मल्टिप्लाय करा. 1/4 इंटू 3π/8 मायनस 1/4 इंटू 2/√2. हे किती झाले 3π/4 8 जा 32 मायनस 2 1 जा 2 2 2 जा 4 1/2√2. इंटिग्रेशनची व्हॅल्यू 2√2. अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 9 सुद्धा झाला सॉल्व, ज्यामध्ये आपण इंटिग्रेशनचे क्वेश्चन इनडिफायनाइट वेनी सॉल्व केले. फक्त लास्टली डिफायनाइट इंटिग्रेशन सॉल्व करत असताना अप्पर लिमिटमधून लोअर लिमिट मायनस करतो आणि आन्सर काढतो कॅल्क्युलेशन करून. बस एवढंच ॲड झालेलं आहे. बाकी सगळं डिफायनाइट इंटिग्रेशनमध्ये इनडिफायनाइट इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. ज्याला इनडिफायनाइट इंटिग्रेशन व्यवस्थित समजलं ना त्याला याच्यामध्ये प्रॉब्लेम येणे खूप कमी प्रमाणात प्रॉब्लेम येतात. ओके, तर हा 9 नंबरचा झाला. तर 10 नंबरचा पाहू. 10 नंबरचा क्वेश्चन पाहूया. व्हेरी गुड. पाहिल्याबरोबरच सांगता आलं पाहिजे की कोणता आहे म्हणून. सांगा क्वेश्चन सांगा. -4 ओके, आणि फॉर्म हे काय आहे 1/x² + 4x + 13 इंटू dx. पाहिल्या बरोबर सांगता आलं पाहिजे की नेमकं कोणत्या मेथडने सॉल्व करायचं आहे. इनडिफायनाइट इंटिग्रेशन ज्यानं केलंय ना तो पाहिल्या बरोबर सांगते की याला कसं सॉल्व करू शकतो. कसं सॉल्व करू शकतो, काय मेथड आहे. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड मध्ये काय करत असतो आपण, आहे का. हा, मग नेक्स्ट स्टेप मध्ये काय करतो, थर्ड टर्म. काय आहे थर्ड टर्मचा फॉर्म्युला प्राची, सांग. x चा कोएफिशियंट किती आहे 4. 1/2 इंटू 4 म्हणजेच काय 2. 2 चा स्क्वेअर 4. तो ऍड करा आणि तो सबट्रॅक्ट करा. -4 to 2 1/, कशाचा एक्सपान्शन आहे, x + 2 च्या होल स्क्वेअरचा एक्सपान्शन आहे. 13 - 4 इंटू dx. इंटिग्रेशन -4 to 2 1/, x स्क्वेअर प्लस 9 म्हणजे कशाचा स्क्वेअर आहे 3 चा स्क्वेअर आहे इंटू dx. इंटिग्रेशन 1/, x² + a² चा फॉर्म्युला काय आहे, व्हेरी गुड. तर हाच फॉर्म्युला इथं पुट करायचा आहे. लिमिट नंतर लावून देऊ, पहिले फॉर्म्युला लावू. 1/a, a ची व्हॅल्यू 3 tan इनवर्स ऑफ x ची व्हॅल्यू x + 2 अपॉन a ची व्हॅल्यू 3 आणि आता लावून देऊ लिमिट -4 to 2. एवढं समजलं का. ओके, तर आता नेक्स्ट स्टेप मध्ये सरळ सरळ अप्पर लिमिट पुट करू, लोअर लिमिट पुट करू, सॉल्व करू. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. बघा 1/3 जसंच्या तसं tan इनवर्स ऑफ अप्पर लिमिट म्हणजे 2. 2 + 2 किती होतात 4/3 मायनस tan इनवर्स ऑफ -4 + 2 किती होतात -2/3. झालं सॉल्व. याच्या समोर सॉल्व करता येत असेल तर करायचं, अदरवाईज असं ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन पाहिजे. दोन फंक्शन आहेत का हे, हा असल्यावर काय करतो आपण, पहिलं फंक्शन कोणाला कन्सिडर करायचं, त्यासाठी रूल कोणता आहे आपल्याकडे, लॉगॅरिथमिक आहे का इथं, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक आहे का, अल्जेब्रिक. हा म्हणजे अल्जेब्रिक पहिलं आणि ट्रिग्नोमेट्रिक दुसरं.
तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स अगोदर लावून द्यायचा, लिमिट कशी लावायची ते सांगतो. इथं लिमिट लावता आली, इंटिग्रेशन बाय पार्ट्स तर आपण व्यवस्थित केलेलंच आहे सॉल्व, फक्त लिमिट कुठं लावायची ते सांगतो. तर सगळ्यात अगोदर इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला सांगा. u इंटू व्ही जर असेल इंटू डी एक्स, तर फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन माइनस बड़ा इंटीग्रेशन डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फंक्शन छोटा इंटीग्रेशन और उसके साथ में बड़ा dx. असंच लावा लागते ना. फर्स्ट फंक्शन आहे x, तर फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू डी एक्स माइनस बड़ा इंटीग्रेशन डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फंक्शन इंटीग्रेशन ऑफ सेकेंड फंक्शन इंटू डी एक्स और इसके साथ में बड़ा dx. आता लिमिट कुठं पुट करायची ते महत्वाचं आहे. तर लिमिट अगोदर इथं पुट करायची आणि लिमिट नंतर इथं पुट करायची, म्हणजे समोरासमोर या टर्मच्या शेवटी आणि या टर्मच्या सुरुवातीला इंटिग्रेशनला अशी लिमिट याची पुट करायची. कुठं? पहिला जो टॉपिक आहे त्याच्या शेवटी, दुसरा जो टॉपिक आहे त्याच्या सुरुवातीला. तर x साइन एक्सचं इंटिग्रेशन सांगा काय होते. हां, आणि याला आहे लिमिट 0 टू पाय बाय 2 मायनस इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 लिमिट आहे. हां, डेरिव्हेटिव्ह सांगा 1चं एक्सचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. हां, ते लिहिलं नाही लिहिलं ते प्रॉब्लेम नाही. साइन एक्सचं इंटिग्रेशन इंटू डी एक्स, एक्स मायनस कॉस एक्स किंवा ए मायनस कॉस एक्स बाहेर घेऊन घेतो, मायनस साइन बाहेर घेतो, एक्स कॉस एक्स 0 टू पाय बाय 2. मायनस हा आणि हा मायनस जर बाहेर काढला तर काय होऊन जाईल. इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 कॉस एक्स इंटू डी एक्स मायनस एक्स कॉस एक्स 0 टू पाय बाय 2 आहे प्लस इंटिग्रेशन सांगा कॉस एक्सचं काय राहते. तर साइन एक्स लिमिट काय आहे 0 टू पाय बाय 2. सरळ सरळ लिमिट पुट करायची, झाला आपला क्वेश्चन सॉल्व. काहीच कठीण नाही आहे, फक्त इथं लिमिट लावता आली पाहिजे. इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा अगोदरच केलाय ना आपण एक्सरसाइज 3.3 मध्ये सॉल्व. तर फक्त इथं लिमिट लावता आली पाहिजे. तेवढा टॉपिक समजला की क्वेश्चन समजला. सांगा एवढं समजलं का. इथं सांगून देतो, इथं एक लिमिट लावून द्यायची जे दिलेली असेल ए टू बी, समजा ए टू बी दिलेली असेल तर इन शॉर्ट, आणि इथं लावून द्यायची जर जनरल मध्ये लिहायचं असलं तर. ओके, तर बघा आता लिमिट लावतो आणि सॉल्व करतो. इन जनरल मध्ये काहीच डिफिकल्ट नाही आहे. इनडिफायनाइट इंटिग्रेशन ज्याला व्यवस्थित समजलं ना त्याच्यासाठी खूप इझी आहे. मायनस अगोदर अप्पर लिमिट एक्सच्या ठिकाणी पाय बाय 2 ठेवायचे. पाय बाय 2 कॉस पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 सॉरी मायनस लोअर लिमिट काय 0 इंटू कॉस 0 प्लस अगोदर साइन पाय बाय 2 मायनस साइन 0, म्हणजे अगोदर अप्पर लिमिट लावली नंतर लोअर लिमिट. हां, मायनस साइन बाहेर आहे. पाय बाय 2 कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय राहते. कॉस 90 मायनस कॉस 0 ची व्हॅल्यू प्लस साइन 90 ची व्हॅल्यू 1, साइन 0 ची व्हॅल्यू 0. एनिथिंग इंटू 0 मायनस एनिथिंग इंटू 0, 0 मायनस 0 0 प्लस 1 मायनस 0 1 मायनस 0, तर 1 आन्सर येईल. याचा फायनलाइज आन्सर काय येईल. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व होतो. कोणत्या नंबरचा, तर 13 नंबरचा. ओके, तर आता 14 नंबरचा सांगा. हा समजला का. 14 नंबरचा सांगा. 14 नंबरचा लिमिट किती आहे आणि फंक्शन
हा इनवर्स ऑफ एक्स आहे का? ओके, सांगा फर्स्ट फंक्शन कोणतं आणि सेकंड फंक्शन कोणतं? लिएट यूज करा. लावा मग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन विथ रिस्पेक्ट टू dx. लावून द्यायचं इथं लिमिट 0 to 1 मायनस बळा इंटिग्रेशन विथ लिमिट डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स ऑफ x इंटीग्रेशन ऑफ x विथ रिस्पेक्ट टू dx और उसके साथ में बड़ा dx. असं करावं लागते. तर tan इनवर्स ऑफ x जसंच्या तसं x चं इंटिग्रेशन x²/2 लिमिट आहे 0 to 1 दिली पुट करून मायनस बळा इंटिग्रेशन लिमिट आहे 0 to 1 tan इनवर्स ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह याचं इंटिग्रेशन इंटू dx. हे काय आहे 1/2 बाहेर सुद्धा काढू शकतो, तिथं ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. tan इनवर्स ऑफ x x²/2 लिमिट आहे 0 to 1. 2 बाहेर काढू मायनस 1/2 इंटिग्रेशनच्या बाहेर x²/1 प्लस x² इंटू dx. या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व केले आहेत का? हां, कसं सॉल्व करावं लागते? व्हेरी गुड, व्हेरी गुड. याला सॉल्व करून घेऊ की शेवटीच कराल सॉल्व? लिमिट अप्पर लिमिट लोअर लिमिट पुट करू की नंतर करा? ओके, tan इनवर्स ऑफ x म्हणजे समोर घेतो x²/2 ला आणि tan इनवर्स ऑफ x आणि अप्पर लिमिट लोअर लिमिट जच्या तशी मायनस 1/2 जच्या तसं. इथं 0 to 1 इंटिग्रेशन जच्या तसं लिमिट पण इथं +1 आणि -1 ॲडजस्ट करायचं. तर 1 + x² मायनस 1/1 प्लस x² इंटू dx. अगोदर काय केलं +1 कारण की डिनॉमिनेटरची जी टर्म आहे ते न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट केली. डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट केल्यावर आपला क्वेश्चन काय होतो ॲडजस्ट होतो. तर तसंच केलं. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करूया, त्याला सॉल्व करूया व्यवस्थित. कसं? i = x²/2 हे टर्ममध्ये तर काहीच चेंजेस नाही, ज्याच्या तसंच राहील शेवटपर्यंत, फक्त लिमिट लावेपर्यंत -1/2 इंटिग्रेशन 0 to 1. हा 1 + x² यालाही डिवाइडला आहे यालाही डिवाइडला आहे, दोघांना डिवाइड करून घेऊ. 1 + x²/1 + x² -1/1 प्लस x² इंटू dx. हा आणि हा काय झाला कॅन्सल. tan इनवर्स ऑफ x लेंदी आहे क्वेश्चन परंतु खूप इझी आहे जर व्यवस्थित प्रोसिजर फॉलो केली तर. 1 -1/1 प्लस x² इंटिग्रेशन वाटून देऊ x²/2 tan इनवर्स ऑफ x 0 to 1 -1/2. इथं इंटिग्रेशन लावून देऊ 0 to 1 इंटू 1 ला dx मायनस इंटिग्रेशन 0 to 1 1/1 प्लस x² इंटू dx. हे 1/2 दोघांनाही मल्टिप्लाय म्हणून मधात ब्रॅकेट दिला. आता इंटिग्रेशन काढू त्यांचं. x²/2 tan इनवर्स ऑफ x लिमिट आहे 0 to 1 -1/2 जच्या तसं. 1चं इंटिग्रेशन हां आणि त्याला लिमिट आहे 0 to 1 मायनस इथं सांगा कोणता फॉर्म्युला 1/x² प्लस s² चा फॉर्म्युला काय आहे? a ची व्हॅल्यू 1 आहे 1/1 1च होते, लिहिलं नाही लिहिलं काही प्रश्न नाही. tan इनवर्स ऑफ x/a a ची व्हॅल्यू 1 आहे म्हणून x आणि लिमिट लावून देऊ तिथं जी आहे ती 0 to 1. आता लिमिट पुट करू सगळ्या ठिकाणी. इथं अप्पर लिमिट जर ठेवली तर 1 चा स्क्वेअर 1/2 tan इनवर्स ऑफ x च्या ठिकाणी 1 मायनस 0 ची व्हॅल्यू ठेवली तर सगळं 0 होऊन जाईल. 0 चा स्क्वेअर 0/2 0 म्हणजे टोटल 0च लिहितो, पुट करत नाही. -1/2 पहिले 1 पुट करतो 1 नंतर मायनस 0 पुट करतो x च्या ठिकाणी मायनस पहिले 1 पुट करतो तर tan इनवर्स ऑफ 1 मायनस tan इनवर्स ऑफ 0 1/2. tan इनवर्स ऑफ टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 राहते म्हणजे tan π/4 याला लिहू शकतो आपण. tan इनवर्स ऑफ tan π/4 असं लिहितो
मायनस 1/2 हा 1 मायनस इथं पण तेच टॅन इनवर्स ऑफ टॅन पाय बाय 4 मायनस टॅन इनवर्स ऑफ टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 0 राहते, टॅनच्या तर टॅन 0 1/2 टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा काय राहतो, थिटाची व्हॅल्यू पाय बाय 4 म्हणून पाय बाय 4 मायनस 1/2 ब्रॅकेटमध्ये 1 मायनस टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा म्हणजे थिटा पाय बाय 4 मायनस 0. ओके, याला सॉल्व करावं लागणार आहे. आता एवढं समजलं का कॅल्क्युलेशन, अप्पर लिमिट लोअर लिमिट पुट केल्यावर. तर नेक्स्ट स्टेप मध्ये काय करूया, हे 1/2 इंटू पाय बाय 4 म्हणजे पाय बाय 8 मायनस 1/2 या होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय मायनस 1/2 इंटू 1 म्हणजे मायनस 1/2 मायनस आणि मायनस प्लस 1/2 इंटू पाय बाय 4 म्हणजे पाय बाय 8 मायनस 1/2 प्लस पाय 1 जा पाय आणि 4 2 जा 8 पाय बाय 8 प्लस पाय बाय 8 मायनस 1/2 काय होईल 2 पाय बाय 8 मायनस 1/2 म्हणजे 2 1 जा 2 2 4 जा 8 पाय बाय 4 मायनस 1/2 इंटिग्रेशनची व्हॅल्यू. याच्या समोर सॉल्व होतात का काही, होते का सॉल्व. तर हे झालं आपलं 14 नंबरचं सॉल्व. आता राहिला कोणता क्वेश्चन, तो काय राहील मग, म्हणजे किती होमवर्क आहे आज तुम्हाला,